नमस्कार मित्रांनो, जानेवारीची आज 15 तारीख आहे. जानेवारी महिन्यात हळदीचे व्यवस्थापनाविषयी आपण माहिती पाहूया. तर जानेवारी महिन्यामध्ये साधारणतः तण काही मोठ्या प्रमाणात असेल तर त्याचं हलक्या हाताने खुरपणी करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून हळदीचं जे पोषण द्रव्य आहे ते हळदीलाच मिळावं, इतर पिकांना मिळू नये. त्यानंतर हळदीला पाणी व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करावं लागणार, हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हळदीचे काही कोंब वर आलेले आहेत, तर ते कोंब परिपक्व होण्यासाठी आपल्याला अडचण होते. तर त्याच्यावर आपल्याला माती आड करणं एक गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला उत्पन्नात घट होणार नाही. तर काही काही असे फुटवे येताना आपल्याला पाहत आहे, कुठं कुठं असे नवीन फुटवे येतात. तर ते काळजी न करता एक ती नैसर्गिक प्रक्रिया आहे, ते येत आहे. त्याच्यामध्ये थोडंसं अन्नद्रव्य जास्त झाल्यामुळे अशा गोष्टी आपल्याला वाटतात, पण फार काही फुटवे आपल्याला दिसत नाहीत. तर असे फुटवे येत असेल तर आपल्याला 100% तेवढी चिंता करायची गरज नाही. पण अशा फुटव्याला जर अशा पालव्या येत असेल आणि असं जर होत असेल तर याला माती आड करणं गरजेचे नाही. माती आड केलं तर नक्कीच ते फुटवे बुजून जातात आणि जे येणारा कोंब आहे ते चांगलं पक्वता होतं, ते वाऱ्याच्या ह्याच्यामध्ये संपर्कामध्ये येत नाही. हे एक महत्त्वाचं गरज आहे. आता महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या उत्पन्नात घट न होण्यासाठी जे असे कोंब जे वर दिसत आहेत बघा, हे मातीतून डोकं वर काढले, तर याला माती ॲड करणं फार गरजेचं आहे. स्प्रिंकलरद्वारे पाणी देत असताना त्याच्यावर पाणी पडून ते खाली माती येते आणि ते डोकं वर आपल्याला पाहायला मिळतं. या व्हिडिओमध्ये तुम्हाला फार महत्त्वाची माहिती सांगणार आहे. चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा. लाईक करायला कुठेही पैसे लागत नाहीत, कुठेही तेवढा डाटा खर्च होत नाही. आणि शक्य झाल्यास कॉमेंट करा. एखादी कॉमेंट महत्त्वाची असते, त्याच्यामधून आपल्याला प्रेरणा मिळते. तर आपण पाहू शकतो की हळदीमध्ये पाणी देताना सध्या असे भेगा पडलेले आहेत आणि इथून हे कोंब असे वर आलेले आहेत, बघू शकता. तर अशा कोंबांना माती ॲड करणं गरजेचं आहे. हे बघू शकता, हे उत्पन्नातून घट होण्याची शक्यता आहे. हे जेव्हा वर आले आणि वाऱ्याच्या संपर्कात आले ते कंद हिरवा होतो आणि जेव्हा आपण शिजवतो तर ते त्याचा लगदा होतो. लगदा झाला तर त्याचं वजन जास्त भरत नाही, हे एक आपल्याला सांगायचं आहे. बघू शकता, एक 4-5 फुटावर 2-3 फुटावर आपल्याला असे प्रकार दिसतात. तर याला माती ॲड करणं गरजेचं आहे. बघू शकता, आपल्याला वाटतं आपल्या प्लॉटमध्ये ही स्थिती नाही आहे, तर बिलकुल असं गैरसमज आहे. तर अशा याला आपल्याला माती ॲड करणं फार गरजेचं आहे. एखादा दिवस पूर्ण हे करून हातामध्ये फावडं वगैरे किंवा काही माती ओढण्यासाठी जे योग्य वाटेल त्या गोष्टीचा वापर करून असं आपण हे करू शकता, जेणेकरून आपल्याला उत्पन्नामध्ये घट होणार नाही. आणि पाण्याची स्थिती आपण हळद कधी लावली यावर डिपेंड आहे. आपण मेमध्ये जर लावली असेल तर त्या हिशोबानं पाणी देणं गरजेचं आहे. जर लेट झालं असेल तर त्यामध्ये पण थोडं मागं पुढं पाण्याचं व्यवस्थापन होते. साधारणतः आपल्याला जमिनीला भेगा पडायला की पाणी देणं गरजेचं असते. आणि हळद ही पूर्ण खाली बसेपर्यंत काढता कामा नये. आपण जर हळद जर बसली नाही, हिरवी जर त्याचे गड्डे कापत राहिलं तर त्याच्यामध्ये कुरकुमीचं प्रमाण जे आहे ते वाढणार नाही, त्याची दक्षता घ्यावी लागते. आता आपण दांड पाणी देत असताना हे असे कोंब वर आलेले आहेत, बघू शकता. हे कोंब वर आले की हे वाऱ्याच्या संपर्कात येतात आणि हे खराब होण्याची दाट शक्यता असते. तर शक्य झाल्यास आपल्याला वेळात वेळ काढून या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं असते. याला माती ॲड करणं गरजेचं असते, जेणेकरून ते याच्या संपर्कात येणार नाही. राहिला आता स्प्रे, तर विषय नाही राहिला, स्प्रे करणं गरजेचं नाही. साधारणतः 20% हळद आपल्याला बसताना पाहायस मिळत आहे. त्यानंतर राहिला तणांचा विषय, याचे छोटे मोठे तण आपल्याला पाहायला मिळते. हे तण काढून घेणं गरजेचं आहे. हे तण जर काढले तर आपल्याला हळदीला जे
लागणारा अन्न द्रव्य तर हळदीसाठीच मिळेल असं एक आपल्याला व्हिडिओतून सांगता येते. त्याच्यानंतर कंदांची स्थिती पाहताना आपण बघू शकतो अशा प्रकारे हळद आता काही काही ठिकाणी अशी खूपच जवळ हळद आलेली आहे. तर काही कंदांवर परिणाम झाला का हे पाहूया. तर कंदांवर फार काही परिणाम झालेलेच नाही. असे डोळे जर काढले तर आपलं नुकसान होत असते. कंदांची स्थिती आपल्याला वेळोवेळी माहिती मी सांगितलीच आहे आणि हळदीचे आपण बरेच व्हिडिओ बनवत आहे. आता बघू शकता हे जे आहे हे पूर्ण कंद वाळलेला आहे. तर याच्यामध्ये हे भेसळ झालेलं आहे. हे बहुतेक कृष्णाशेलमची जात आहे. याच्यामध्ये मॅच्युरिटी थोडीशी लवकर येते आणि बुटकी जात असते. तर ह्याचे जे आहे ते कोंब वगैरे तर फार छोटे छोटे असलेलं पाहायला मिळत आहे. आपण बेणं निवडताना कमीत कमी 45-50 ग्रॅमचं बेणं असणं गरजेचं असते. एकदम बुटके बेणं लावलं तर आपल्याला ते सशक्त भेटणार नाही आणि त्याची ग्रोथ पुढील भविष्यामध्ये होण्यास फार कठीण जाते. हे बघू शकता कंदांची स्थिती अशी आहे. कंद सुस्थितीत आहे. काही अडचण नाही. याला बुरशी वगैरे तर कुठं लागलेली नाही आहे. बघू शकता. तर एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे आपल्याला माती ॲड करणं फार गरजेचं आहे. स्टमची साईज तर भयानक आहे. हे बघू शकता. हे अतिरिक्त फुटवे झालेले आहेत. ते आपल्या काही उपयोगाचे नाही. हे फक्त अन्नद्रव्यच घेतात हे, त्यामुळे हे पाहावयास मिळत आहे. हे बघू शकता इथं असं हे झालं. याला माती ॲड करणं फारच गरजेचं आहे. एक ना एक सरी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. तर व्हिडिओ आपण चॅनलवर नवीन जर असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. वेळोवेळी माहिती आपल्याला मी देण्याचा प्रयत्न करत आहे आणि याच्यातून आपल्याला नक्कीच काहीतरी बोध घेऊन आपल्याला एकूण एकाला मार्गदर्शन मिळण्याचं सहकार्य होते. धन्यवाद. थँक्यू.